पहलगाम हल्ल्यासंदर्भात दाखल झालेल्या एफआयआर आता एबीपी माझाच्या हाती लागलाय। एफआयआर मध्ये देखील पाकिस्तानलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय। काय आहे एफआयआर मध्ये सांगतोय माझा सहकारी सूरज सावंत। पहलगामचा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी स्थानिक काश्मीरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याची एफआयआर कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली असून यामध्ये प्रामुख्याने 1:10 गोळीबार सुरू करण्यात आला होता। तर 2:10 हा गोळीबार सुरूच होता आणि 10 मिनिटांनंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये बीएनएस आणि यूएपीए कायद्याअंतर्गत दहशतवाद्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या दहशतवाद्यांनी ऑटोमॅटिक गन्स वापरण्यात आल्या होता। तर दुसरीकडे सीमेपलीकडनं ते त्यांच्या हँडलरच्या देखील वारंवार संपर्कात होते। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा एनआयए कडे सोपवण्यात आला असून एनआयएच या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास देखील करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।